आपल्या नाशिक मधलं असं एक ठिकाण जिथं तुम्हाला भारतातल्या सगळ्या देवांचं दर्शन एकाच ठिकाणी होते. ते ठिकाण नेमकं कोणतं आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर भावांनो, कृष्ण गव्हाणे तुम्हाला ओझरच्या जनशांतीधामच्या पार्ट 1 मध्ये बाबांची अनोखी मूर्ती व तेथील आश्रम दाखवला होता. त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. आपण ठरवलं होतं गुरुपौर्णिमेनिमित्त कमेंट बॉक्स मध्ये बाबाजींचे 111 वेळा नामजप करून घ्यायचा, पण आपण टार्गेटच्या कित्येक पुढे निघून गेलो. पार्ट 2 टाकायला ना थोडा उशीरच झाला, त्याबद्दल क्षमस्व बरं का. बाबाजींच्या महाआरतीनंतर आपण मागेच बाणेश्वर महादेवांचं दर्शन घ्यायला गेलो. इथे लिहिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर संकल्प करून मनापासून बाणेश्वर महादेवांकडे काही जर मागितलं तर तुमचा संकल्प नक्कीच पूर्णत्वास जातो. भावांनो, स्वामी शांतिगिरी महाराजांनी नाही अनेक विधी आणि अनेक अनुष्ठाने केलेले ना, त्याच्यामुळे ही जागा एवढी पवित्र झाली नाही, एवढं प्रसन्न वाटतं. आणि या जनशांतीधामसाठी भूदान केलेल्या भाग्यशाली परिवाराचं जर तुम्हाला नाव माहिती असेल तर ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जनशांतीधामचा पार्ट 1 बघितला नसेल तर त्याची लिंक पण मी देऊन देतो इथं, तो पण व्हिडिओ नक्की बघून घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय, कोणत्या गावातून बघताय ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी.